माऊली कुंकू डोक्यावर पदर लुगडा आणि साडीत दिसते। याच्यानंतर याच्या घरात जा, याच्या घरच्या माय माऊली सलवार कुत्री आणि गाऊन मध्येच दिसल्याशिवाय राहणार आहे दादा। हे सर्वात शेवटची पिढी आहे। लाज वाटते आम्हाला। अरे त्या मुसलमानाचं पोरग दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असत। हिंदूच्या मुलांना आणि मुलीनं सकाळी त्या भगवंताकडे नतमस्तक होऊन कपाळाला टिक्का लावून दादा घराच्या बाहेर पडलं। लाज वाटते आम्हाला त्या टिक्क्याची लाज वाटते। हातात एका हातात बाईच्या कळ, दुसऱ्या हातात घड्याळ, अशी भारतीय संस्कृती शोभत नाही। बाईच्या हातात कमी कमी 5-5 बांगड्या असल्या पाहिजे। डोक्यावर पदर घ्या म्हटलं तर या महिला मंडळ म्हणते आम्ही आधुनिक आहे म्हणते। चांगला आहे असलं पाहिजे आधुनिक, काही अडचणी नरो ठेवा। पण आधुनिकीकरण कसं? डोक्यावर पदर घ्या याच्यासाठी म्हणतो। जेव्हा डोक्यावर पदर घेतला जातो आणि हा पदर इथं खोचला जातो तेव्हा समोरून पोट झाकलं जातं आणि मागून पाठ झाकली जातं। याच्यासाठी डोक्यावर पदर घेतला जातो। स्वतःची सभ्यता जपली पाहिजे, स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटते। आजकाल या तरुण पोट्याला सवय झाली आहे। दिवाळी आली की म्हणते दादा आता पहिल्यासारखी मजाच नाही राहिली, पोळ्यात आता पहिल्यासारखी मजाच नाही राहिली, रंगपंचमीत पहिल्यासारखी मजाच नाही राहिली। अबे पोळ्यात मजा कशी राहील? गावातल्या पुऱ्या गाई कसायला विकल्या, गाईच दिसेना, पोळा राहिला नाही। दिवाळीच्या दिवशी आमचा घरचा बाप 7 दिवसापासून घरात उठणं आणते आणि ते उठणं दिवाळी संपेपर्यंत तसंच पडलं असते। आमच्या मायले फुरसत नसते दादा ते दिवाळी साजरी करायची। स्वतःच्या सणाबद्दल आग्रही नाही, पण त्या डिसेंबर महिन्यात तो त्याचा सण आला की आमच्या माय माऊली स्वतःच्या पोट्याला ते लाल लाल कपडे घालते, डोक्यावर उंदराची टोपी घालते, ह्या चालला पा 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 करत शाळेत। दुसऱ्या दिवशी दत्त जयंती असते दादा, पण या माय माऊलीला त्याला दत्त करावं वाटत नाही। आणि ह्या दिवसभर आमचं पोट्ट फिरते बाहेर, मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस। आणि ते लोक याला कधी शुभ दीपावली म्हणत नाही, हॅपी दिवाळी म्हणत नाही, आणि याची जिंदगी चालली पुरी मेरी क्रिसमस मध्ये। अबे धतुऱ्या, लग्न दुसऱ्याचं नाचतं येड्या बोक्याचं काय कामाचं? स्वतःच्या लग्नातच ही वय भेट घेतली पाहिजे, स्वतःच्या लग्नातच नाचलो पाहिजे, आणि स्वतःच्या लग्नात स्वतःच्या बायकोलाच हार घातला पाहिजे। दुसऱ्याच्या बायकोला हार घालून लग्न होत नसते दादा। स्वतःचीच संस्कृती जपली पाहिजे, स्वतःच्या धर्माबद्दल आग्रही असलं पाहिजे, पण नाही, स्वतःच्या धर्माची लाज वाटते। मुसलमानाचं दादा रमजानची नमाज झाल्यावर एक तरी मुस्लिम बांधव रस्त्यावर नाचला का तुम्हाला सांगा? नाही। क्रिसमसच्या दिवशी तो सांता क्लॉज रस्त्यावर नाचला का? नाही नाचला। पण आमचा गणपती दुर्गोत्सव गणेशोत्सव आला की आमचं पोरग दादा भोंगय होऊ नाचते बाहेर। स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटते। दारू कोण पेते हो? त्या शिवजयंतीत गणेशोत्सवात दारू कोण पेते? भगवान अक्रूर जेव्हा भगवान श्रीकृष्णाला आणण्यासाठी मथुरेत गेले होते, गोकुळात गेले होते, आणि मथुरेत पहिला हंगाम होता। त्या मथुरेच्या हंगामामध्ये पहिल्या दिवशी आदल्या रात्री एका राक्षसानं कुलियापीठ नावाच्या हत्तीला दारू पाजली होती। कोण पाजली होती? राक्षसानं। कोण पाजली होती? कोणाला पाजली होती? हत्तीले। कोणाला पाजली होती? कोण पाजली होती? जोरानं म्हणा, कोण पाजली होती? कोणाला पाजली होती? कोण पाजली होती? पाजत कोण असते? पेत कोण असते? मी काही बोललो का? नाही, समजलं संत पाहिला। स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटते। पण आजकाल संस्कृतीच्या नावाचे धिंडवळे काढण्यासाठी, त्या संस्कृतीच्या नावाचे धिंडवळे काढण्यासाठी आजपासून ते सण चालू झाले। आजपासून समजलं संत पाहिजे आलं का? कोणता डे असते? मोठमोठे डेज असते। पाय ना त्याच्या चेहऱ्यावरची लाली, तो म्हणते काय सांगू सोपान भाऊ, 7 तारखेपासून मागच्या वर्षीपर्यंत लय प्रयत्न केले, 14 तारखेपर्यंत प्रॉफिटच नाही आलं म्हणते हातात। कोणते सण असते? आज कोणता डे आहे? कोणता डे आज? रोज डे। असं तुला बरं माहितले का? रोज डे। हा, तो भालुद्याचा दिवस कोणता असते? कोणता? टेडी डे। तुम्हाला बरं माहित आहे टेडी डे। आणि सगळ्यांचा राजा आहे तो व्हॅलेंटाईन।
आणि तो दिवस तुम्ही साजरा करता, त्या 14 फेब्रुवारीला साजरा करता. अबे ज्याच्याकडे गिराईक आहे त्याच बरं आहे, नाही तर बाकीच्या हनुमान जयंतीच आहे. या वर्षी तर संकष्टी होते, कोणाची सुटली असन कोणाची सुटायची असन. आणि आजकाल ते नवीन सुरू झालाय का इंस्टाग्रामवर आजकाल काय सुरू झालाय, तो म्हणते 14 फेब्रुवारी पर्यंत पोरगी भेटली तर ठीक, नाही तर 14 फेब्रुवारीला बजरंग दल जॉईन करणं. अरे बजरंग दल जॉईन करणं हिजड्याचं काम नाही रे, ते मर्दाचं काम लागतं. बजरंग दल जॉईन करायचं. देव देश धर्मास समर्पित असणारे तरुण आहेत ते, देव देश धर्मास समर्पित असणारे तरुण आहेत दादा. ते दादा तुझ्यासारख्याचं काम नाही रे, तू तेच जमव, तिच्या सोबत जाय कॉफीत, तू कॅफे पेन, तू बिल देन, मर तिथं. ते बजरंग दलवाल्याचे काम नाही दादा. तू काही बजरंग दल जॉईन नको करू दादा. स्वतःची संस्कृती दिंडवळे वाढायसाठी सण आले दादा. अरे प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज, प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज. कधी असते टेडी तर कधी असते रोज, कधी असते टेडी तर कधी असते रोज. ज्या माय बापाच्या माथ मारले ना एवढ्या दिवस मौज, आज त्या माय बापाला घरी जाऊन करा प्रपोज. तेच तुमच्या आयुष्यातलं रोज दादा, आयुष्यातलं. 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन साजरा करणं म्हणजे भारतीय संस्कृती नाही हो, स्वतःची भारतीय संस्कृती आणि सभ्यता जपली पाहिजे. त्या राष्ट्र धर्मावर प्रेम असलं पाहिजे. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होते. धर्म म्हणजेच राम आहे, राम म्हणजे राष्ट्र आहे, राष्ट्र म्हणजे धर्म आहे. आणि हिंदुत्वाची परिभाषा काय, या राष्ट्राची परिभाषा काय, राष्ट्राची परिभाषा परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत सांगतात. या देशात राहणारे 125 करोड समाज हिंदू आहे. इस देश में रहने वाले 125 करोड़ समाज हिंदू है. हम जो मानते हैं वो जरूरी है, बाकी लोग क्या सोचते हैं वो जरूरी नहीं है. एका पत्रकाराने मला विचारलं, परमपूज्य मोहनजी म्हणतात की या देशात राहणारे 125 करोड समाज हिंदू आहे, तुमचं काय मत आहे. मी सांगितलं परमपूज्य मोहनजी काय म्हणतात ते मला जरूर माहित नाही, पण या देशात जन्मालेला प्रत्येक कुत्रा सुद्धा हिंदुस्थानी आहे दादा. कारण की बाहेरचे देश सांगतात की आफ्रिकन हत्ती आहे, तर या देशातल्या प्रत्येक हिंदुस्थानीनं सांगितलं पाहिजे मी हिंदुस्थानी कुत्रा है. राष्ट्राय इदम न मम. अरे दादा नफरत नहीं, हम प्रेम के पुजारी है. नफरत नहीं, हम प्रेम के पुजारी है. गर्व से कहो कि दादा हिंदुत्ववादी है. दादा हिंदुत्ववादी असलं पाहिजे. मातेत ममत्व, पित्यात पितृत्व, त्याप्रमाणे प्रत्येक हिंदू मध्ये असते दादा हिंदुत्व. दादा हिंदुत्व म्हणजे मुस्लिम द्वेष होत नाही. हिंदुत्व म्हणजे जगण्याची पद्धती आहे दादा, ती जगली पाहिजे. स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा असला पाहिजे. तो राष्ट्रधर्म कोणाला महत्वाचा आहे, तो राष्ट्रधर्म हातात ते लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय एक दिवस मी लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगत मोठा होतो, त्याला पाहायला पाहुणे येतात, त्या काळचे गर्ग श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे आई म्हणते हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये. आमचा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतोय, पण पाहताना म्हणतोय आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला, बाजार आणला, आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं, माझं अवघ आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी जाईल. माझं अवघ आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी नाही तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे. भगत फरार होतो. याच भगतला सोंडरचा खून यांची हत्या होते. या भगतला दादा जेलमध्ये डांबण्यात येतं. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. त्याच्यामुळे शेवटची भेट म्हणून दादा आई भेटण्यासाठी जाते. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही, त्याच्यामुळे आई आरोडी फोडते. ओय भगत होय, भगत होय म्हटल्यावर दादा लेनिनचं चित्र चरित्र वाचणारा भगत त्या सलाखापाशी येतो. आई ज्या क्षणी भगतला पाहते ना त्या क्षणी आगचा बोक्सा रळायला लागते. तेव्हा तो भगत म्हणतो आई रडू नको, आई रडू नको, आता माझ्यावर फक्त तुझा अधिकार नाही तर देशातील कोट्यावधी लोकांचा अधिकार आहे. तेव्हा ती आई म्हणते बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसानं मरणार आहे. मी याच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसानं मरणार आहे. मी याच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली. याच्यासाठी ते माय माऊली रडायला लागते हो. आणि तेवढाच वेळात तो भगत म्हणतो आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा. माझं शेवटचं जे प्रेत राहील ना, शेवटचं जे प्रेत राहील ना पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं, ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप, कुणाला समोर झुकणारा बाप, आगसा बोगसा रडायला लागतो आणि म्हणतो
का बेटा तुझं प्रेत घ्यायला आम्ही का येऊ नये? तेव्हा तो भगत म्हणतो, आई बाबा तुम्ही असे चाल, माझं पांढरं प्रेत हातात घेऊन राहाल. तेव्हा ती इंग्रजांनी ब्रिटिश म्हणेल, हे कोणती क्रांतिकारकाची आई? मला या देशातील लोकांना सांगायचंय, मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचंय, मला या देशातील नवतरुणांना सांगायचं, या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते हो, तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते. दादा भगत दादा फाशीवर स्वतःच्या दादा लग्नापेक्षा स्वतःचा राष्ट्र धर्मावर निष्ठा महत्वाची होती. तो देशभक्त होता. आणि कोणता रंग? तो रंग ज्यावेळी हरिवंशराय बच्चन यांच्या शायरीमध्ये जातो ना, हरिवंशराय बच्चन सांगतात, रंग बरसे भिगे चुनर वाली रंग बरसे. हा रंग ज्यावेळी आस्थेच्या चौकट जातो, अनुपचरण कहतात शाम पिया मोरे रंग दे चुनरिया, ऐसा रंग दे की रंग नाही छुटे. हा रंग ज्यावेळी कवितेच्या मंचावर जातो, भावना पंडित गातात, रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा गुंता माझा वेगळा. हा रंग ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या बाजून जातो, तुकाराम महाराज गातात, रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुलला सिपतंगी. हा रंग ज्यावेळी बॉलिवूडने दस्तक देतो, तेव्हा बॉलिवूड गातं, मेरा रंग में रंगने वाली परियो या परियो की राणी. हा रंग ज्यावेळी 18 वर्षाच्या मुलापासून राष्ट्रभक्तींनी नाव निघतो, तेव्हा 18 वर्षाचा भगत सिंग गातो, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला. स्वतःच्या लग्नापेक्षा दादा स्वतःच्या राष्ट्र धर्माची निष्ठा महत्वाची होती. ते निष्ठा कोणाला महत्वाची होती? ते निष्ठा आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव त्या बाबा महाराजांना महत्वाची होती. काय ते बाबा महाराज, बाबा महाराजांचं नाव ऐकलं की त्यांचं दादा फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर उभी राहते, ते म्हणजे आमच्या लहानपणी जेव्हा आळंदी पंढरपुरात जायचो तेव्हा हरिपाठाची एकच कॅसेट वाजायची, ते म्हणजे बाबा महाराज सातारकरांची. ते कॅसेट ऐकू ऐकू आमच्या सारख्यांचा हरिपाठ पाठ झाला. ते बाबा महाराज सातारकर दादा आम्हाला सोडून गेले. आणि काय ते वैभव बाबा महाराजांचं. त्या पंढरपूरच्या प्रांगणामध्ये कीर्तन चालायचं, सोनेरी फेटा डोक्यावर आहे, मखमलची शाल, कपाळाला फक्त आणि फक्त बुक्का, आरूढ व्हायचे, रामकृष्ण हरी विठोबा रुक्माईचा गजर चालू करायचे. 15,000ची पब्लिक दादा जागच्या जागावर नाचायला लागायची. हे वैभव दादा आमच्यातून गेलो. आणि त्याच बाबा विश्वर विभूती गेले दिगंबर, 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 दिगंबर, विश्वर विभूती गेले दिगंबर, विश्वर विभूती गेले दिगंबर, विश्वर विभूती गेले दिगंबर, विश्वर विभूती गेले दिगंबर. विश्वर विभूती गेले दिगंबर, विश्वर विभूती गेले दिगंबर, विश्वर विभूती गेले दिगंबर, विश्वर विभूती गेले दिगंबर, विश्वर विभूती
आणि त्या बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन चालू आहे. बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन चालू आहे. बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा चैतन्य नावाचा मुलगा साथ करतोय. बाबा महाराजांचा माईक बंद पडतो. चैतन्य नावाचा मुलगा त्या साऊंड सिस्टीम पाशी काहीतरी करायला जातो. तेवढ्याच वेळात लाईन जाते. 2 मिनिटात लाईन जरूर वापस येते हो. पण बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा या जगतातून चैतन्यमय होतं. पूर्ण कीर्तनाचं वातावरण शोकाकुल होतं. बाबा महाराज सातारकर मुलाला आळत न्यायला लावतात. तिथून 1 तास कीर्तन करतात. अभंग सोडवतात. नंतर स्वतःच्या मुलाची भेट घेतात. दादा, स्वतःच्या मुलापेक्षा दादा या नारदाच्या गादीप्रती वारकरी संप्रदायाप्रती निष्ठा दादा आदरणीय बाबा महाराज सातारकरांची होती. ती निष्ठा कुणाला महत्वाची आहे? ती निष्ठा वाई चाकरात प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचा वेळ ठरलाय. अफजल खान समरून निघालाय. अफजल खान म्हणतो हा मावळा इकडून पपई घेऊन जातो. पपई घ्या, पपई घ्या. पपई नेण्यात येते. अफजल खान म्हणतो लावो पपई देण्यात येते. हा मावळा खिशातून तंबाखू काढतो, मळाला लागतो, झटका मारतो. तंबाखू अफजल खानाच्या नाकात जातो. अफजल खान चिंक मारतो. तेवढ्याच वेळात अफजल खान म्हणतो चल झुटे निकल. असं म्हटल्यावर हा मावळा अफजल खानाच्या अंगावरून चुपचाप हात फेरतो आणि सरळ राजांकडे जातो आणि राजांना म्हणतो राजा, अफजल खानानं चिलखत घातलं नाही. हा दुसरा तिसरा कोणी नसतो. आमचा मावळा बहिर्जी नाईक असतो दादा. ही स्वतःच्या राजाप्रती निष्ठा महत्वाची आहे. आणि ती निष्ठा कोणाला महत्वाची आहे? एका सामान्य घरात एका सामान्य दादा गरीब घरात दादा सुरू केलेलं तरुणाचं आपलं तारुण्य समाजाप्रती काहीतरी देणं लागतं. शतव्याय भक्तमं सहस्त्रम स्थानार्च्या लक्षव्या दत्तमं तेत्ताम कोटी हरिमज. 100 काम सोडून माणसानं जेवण करावं, 1000 काम सोडून माणसानं आंघोळ करावी, 1,00,000 काम सोडून माणसानं दान धर्म करावा आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं नामस्मरण करावं. दादा, हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणम किम प्रयोजनम. हाताचं भूषण जर दान आहे, कंठाचं भूषण जर सत्य आहे, श्रोत्याचं भूषण जर शास्त्र आहे, तर इतर दादा आभूषण का गर्व करायचा दादा? आणि ते दानाचं महत्व दादा आमच्या दादा विजय दादांनी स्वीकारलं. आणि त्या विजय दादांनी समाजाचं भलं व्हावं फार कमी वयात दादा, एकदम फार कमी वयात, तुमच्या आमच्या सारख्याच्या वयात दादा समाजासाठी कामी यावं. राष्ट्र धर्मापती प्रेम होतं म्हणून या संभाजीनगर मध्ये धर्मयात्रा काढली हो. कारण की स्वतःचा राष्ट्र धर्म महत्वाचा होता. गरीबाच्या घराचं कल्याण व्हावं, गरीबाच्या माय मुलीचं कल्याण व्हावं, त्याचं शिक्षण व्हावं, शिक्षणासोबत तिचं लग्न व्हावं. म्हणून 1 नाही 2 नाही 3 नाही दादा 100 मुलीचं दादा दत्तकत्व घेतलं. 100 मुलीचा बाप दादा आपल्यामध्ये दादा 35 वर्षाचा उभा आहे दादा. कशासाठी? समाजाचा राष्ट्र धर्म दादा महत्वाचा होता. भक्त आहे तुमच्या आमच्या सर्वांसारखा दादा भक्त आहे हो, या समाजाचा भक्त आहे. पण राष्ट्र धर्माप्रती निष्ठा महत्वाची आहे. समाजाला काहीतरी देणं लागतं. जो मेरा मेरा करता है भगवान उसको मारता है, लेकिन जो तेरा तेरा करता है दादा भगवान उसको तारता है दादा. त्याच्यामुळे दादा समाजासाठी दादा निष्ठा दादा आदरणीय विजय दादांना महत्वाची होती. पण धर्म हा शब्द आला की ज्या माणसामुळे तो धर्म शब्द पुरा ते म्हणजे धर्मवीर संभाजीराजे. 15 फेब्रुवारी 1689 धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना बांधून आणण्यात येतं. औरंग्या म्हणतोय पत्थर पूजा करने वाले हिंदू धर्म छोड़ तेरा, प्यार मोहब्बत बरसाने वाला इस्लामी ले लो तू मेरा. असं म्हटल्यावर छत्रपतींचे छावे संभाजीराजे खळवळतात आणि म्हणतात संभाजी 1000 बार जिएगा 1000 बार मरेगा पर अपना हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. स्वतःच्या धर्माबद्दल निष्ठा दादा संभाजीराजेंना महत्वाची आहे. आणि त्या संभाजीराजेंना काय त्रास आहे माता भगिनी. ज्याप्रमाणे घरात काकडी सोलावी त्याप्रमाणे संभाजीराजेंचं रोज एक शरीर सोललं जात आहे. रोज एक हात सोलायचा. आणि काल जो हात सोलला होता
त्या हातावर तिखटा मिठाचं पाणी टाकायचं एवढा त्रास संभाजीराजांना रोज एक नख बाहेर काढायचं आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिखटा मिठाची पेंडी बांधायची एवढा त्रास संभाजीराजांना अंगावर एवढंच सुद्धा मांस नाही आहे जे ते काटेरी चापकानं उरपून काढलं नाही असं अंगावर एवढंच सुद्धा मांस नाही आहे ओ औरंग्या शेवटची आज्ञा देतोय लाओ संभा केदाला आखे बाहेर निकालला असं म्हटल्यावर ते लाल कोळस्यामध्ये लाल बुंद झालेल्या आसंड घेऊन तो हाशम संभाजीराजेंकडे वाटचाल करतोय ते संभाजीराजेंचं लाल रक्तामध्ये माखलेलं शरीर पाहून तो हाशम म्हणतोय ए संभा ये संभा क्यों मर रहा है संभा क्यों मर रहा है कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले संभा तेव्हा संभाजीराजे म्हणतात हाशम तुम अपना काम करो असं म्हटल्यावर ते लाल झालेले आसंड संभाजीराजेंच्या डोळ्यासमोर नेण्यात येतोय हाशम म्हणतोय ए संभा कुछ देर के लिए अपनी आंखें तो बंद कर लो मुझसे तेरा यह दर्द देखा नहीं जाता तेव्हा संभाजीराजे म्हणतात तुम्हा सारथी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावे लागेल धाड दिशा दोन्ही आसंड संभाजीराजेंच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतो सर्रावाज येतो तांबड्या रक्ताचा पूर व्हायला लागतो संभाजीराजेंच्या मुखात एकच शब्द आहे जगदंब जगदंब औरंग्या शेवटची आज्ञा देतोय लावो संभा की जीवा बाहेर निकालला तेव्हा एवढे मोठी साखरदंड आहे साखरदंडाला कडी आहे कडी संभाजीराजेंच्या जीभेमध्ये टाकण्यात येतो धाड दिशा झटका मारण्यात येतं संभाजीराजेंची 1.5 हात जीभ बाहेर आहे दादा ज्याप्रमाणे माता माऊली तुम्ही घरात भेंडी कापता त्याप्रमाणे संभाजीराजेंचं कवी कलशांचं शरीर मिलीमीटर मध्ये तोडण्यात येतं हार विनावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजीराजेंचं शरीर शिवतात वळू तुळापूरला संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते आजही औरंगाबादला त्या औरंग्याची कबर जोर जोराने ओरडताय औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजीनगरात अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नहीं है छत्रपती शिवाजी राजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है हाजीने माता न फिरे माघारी निर्धार वर्म आणि भक्ताचा भाव अभंगाच्या पहिल्या चरणात निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहून वास आणि कांची। यावर्षी अभंगाचे पहिले 2 चरण सोडवले मी, घाई घाईत अभंगाचे चरण सोडवणारा महाराज नाही। यावर्षी मी अभंगाचे 2 चरण सोडवले, मी पुढच्या वर्षी येईल अभंगाचं 3रं चरण सोडून जाईल। मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, आल्याशिवाय राहणार नाही। विठोबा रखो विठोबा रखो माई, विठोबा रखो माई।